इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्ध कधी थांबणार यावर सध्या जगाचं लक्ष आहे. पण आता चिंता आणखी वाढली आहे, कारण युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तानमध्ये सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. ऐतिहासिक चर्चेचा पहिला टप्पा तब्बल 21 तासांची मॅरेथॉन चर्चा झाली, पण तोडगा निघाला नाही. इराणने अमेरिकेवर आवाजवी मागण्या लादल्याचा आरोप केलाय, तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांनी इराणसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलंय. नेमकं या चर्चेत काय घडलंय आणि जगाची चिंता का वाढू शकते या रिपोर्टमधून सविस्तर समजून घेऊ. तब्बल दशकभरानंतर आणि 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी समोरासमोर बसले होते. 11 एप्रिलला शनिवारी दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये दाखल झाले होते. शनिवारी सुरू झालेली ही चर्चा तब्बल 21 तासांनी म्हणजे रविवारी सकाळपर्यंत चालली, पण ती ऐतिहासिक चर्चा अपयशी ठरली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार इराणी शिष्टमंडळानं सलग 21 तास चर्चा केली, पण अमेरिकेच्या अवाजवी अटींमुळे ही चर्चा फिसकटली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय की एकाच बैठकीत कराराची अपेक्षा करणं चुकीचं आहे. तस्रीम या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं युद्धाच्या मैदानात ज्या गोष्टी मिळवता आल्या नाहीत त्या चर्चेतून साध्य करून घेण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये प्रामुख्यानं कच्च्या तेलाची वाहतूक होणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण आणि इराणमधील अण्वस्त्र साहित्याचा नाश करा या अटींचा समावेश होता, ज्या इराणनं फेटाळून लावल्या. दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांनी ही चर्चा म्हणजे इराणसाठी शेवटची संधी असल्याचे संकेत दिलेत. व्हॅन्स म्हणालेत की आम्ही आमची अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर देऊन इस्लामाबादमधून परततोय. अमेरिकेची मुख्य अट हीच आहे की इराणने अण्वस्त्र बनवणार नाही याची लेखी आणि ठोस हमी द्यावी. विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान JD व्हॅन्स यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तब्बल 6 वेळा फोनवरून संपर्क साधलाय. व्हॅन्स यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय की चर्चा फिसकटण्याची ही बातमी अमेरिकेपेक्षा इराणसाठी जास्त वाईट आहे. अमेरिकेनं आपल्या रेड लाईन स्पष्ट केल्यात. आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे. या चर्चेत अमेरिकेकडून स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे. 28 फेब्रुवारी 2026 या भीषण युद्धाची ठिणगी पडली होती. अमेरिकेनं इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र डागली. या युद्धात आतापर्यंत हजारो निरपराध नागरिकांचा बळी गेलाय. संपूर्ण मध्य पूर्व आगीच्या विळख्यात अडकलाय. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. याच काळात ही इस्लामाबादमधील चर्चा पार पडली आहे, मात्र अद्याप शांततेचा मार्ग सापडलेला दिसत नाहीये. पाकिस्तान या चर्चेत मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत असल्याचं दिसतंय, पण चर्चेला म्हणावं तसं यश नाहीये. इराणने म्हटलंय की पाकिस्तान आणि इतर प्रादेशिक मित्रांशी आम्ही संपर्क सुरू ठेवतोय, पण प्रश्न हाच आहे की 2 आठवड्यांचा हा युद्धविराम संपल्यानंतर काय होईल. अमेरिका आपल्या अटींवर ठाम आहे आणि इराण झुकायला तयार नाहीये. त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्धाचं ढग अधिक गडद झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये. पण चर्चेची दारं अजूनही पूर्णपणे बंद झालेली नाहीये असं इराणचं म्हणणं आहे. पण JD व्हॅन्स यांनी दिलेला इशारा पाहता आगामी काही दिवस जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. युद्ध थांबणार की भडकणार याकडे जगाचं लक्ष आहे. सध्या तरी स्थिती स्थिर आहे, पण दोन्ही देशांच्या भूमिका महत्वाच्या असणार आहेत. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच जागतिक पातळीवरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.